नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात. सुखदुःखाचे प्रसंग येत असतात. सुखाचे प्रसंग आपल्याला फार छान वाटतात, पण दुःखाचे प्रसंग मात्र नकोसे वाटतात. सुखाचे प्रसंग कदाचित आपण लवकर विसरतोही, पण काही दुःखद घटना किंवा प्रसंग आपल्या मनातून लवकर पुसले जात नाही आणि त्यामुळं आपल्या विचारांवर, आपल्या वागण्यावर नकारात्मक परिणाम होतो हे खरं. आयुष्यात आलेल्या संकटांना, दुःखद घटनांना किंवा वाईट दिवसांना आपल्याला तोंड देता आलंच पाहिजे. त्यावर मात करून खंबीरपणे जगता आलंच पाहिजे. आयुष्याचा आनंद हा घेता आलाच पाहिजे. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. जान्हवी दुकरे यांनी एक लघुकथा लिहिली आहे याच आशयाची. ऐकूया ती आजच्या आनंदी कट्ट्यावर. माझ्या लग्नाला वर्षच झालं असेल. आम्हा दोघांचाच संसार होता. दोघंही नोकरी करायचो. माझी नोकरी पार्ट टाईमच होती, त्यामुळे दुपारीच मी घरी यायचे. नवऱ्याला मात्र खूप उशीर व्हायचा. शिवाय अधूनमधून परदेशात टुरिंगही असायचं. आमच्या समोरच्या घरात एक वयस्कर जोडपं राहायचं. ते आजी आजोबांचा मुलगा परदेशात नोकरीला होता. 4-5 वर्षातून एकदा यायचा. त्याच्या व्यापात तो गुंतलेला होता. आजी आजोबाही दोघं एकमेकांबरोबर अगदी आनंदानं मजेत राहत होते. मुलगा जवळ नाही याची काही सल नव्हती. माझी फार काही ओळख नव्हती त्यांच्याशी. आमचं फक्त येता जाता एकमेकांकडे बघणं आणि ओळखीचं हसणं असायचं. बाकी चौकशा वगैरे अजिबातच नाही. एक दिवस बाथरूमला जाऊन आल्यानंतर आजोबांचं BP शूट झालं. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण त्यातून ते उठलेच नाहीत. वडिलांचे अंत्यविधी करायला अमेरिकेतून सून आणि मुलगा आले. 10-12 दिवस राहिले. आजींना बरोबर घेऊन जायचं असं त्यांचं ठरलं, पण आजी काही ऐकायला तयार नव्हत्या. मुलगा त्यांना समजवत होता, "गाई तू एकटी कशी राहशील आणि काही झालं तर कोण आहे मदतीला?" पण आजींचं म्हणणं होतं, "नको रे, मला काही मानवत नाही ते अमेरिकेचं हवामान. मी इथेच माझ्या घरात राहीन. वाटलं तर कधीतरी येत जाईन की थोड्या दिवसाकरता. आणि मला काय होणार आहे, चांगली ठणठणीत आहे मी." मग सून मुलगा नाईलाजानं अमेरिकेत परतले. मी पण विचार करत होते की आता आजी एकट्या कशा राहणार. एक दिवस दुपारी मी ऑफिसमधनं घरी आले. दारावरची बेल वाजली. आत्ता या वेळेला कोण असं म्हणत मी दार उघडलं तर समोर आजी होत्या. त्यांना आत बोलवलं. ते म्हणाल्या, "अगं तू एकटीच असतेस ना संध्याकाळपर्यंत, म्हणून म्हटलं जरा गप्पा माराव्या." मी म्हटलं, "येत जा ना आजी, काही हरकत नाही." त्यावर त्या म्हणाल्या, "अगं जरा माझ्यावर येशील का आज?" आता मला वाटलं की यांना डॉक्टरकडे किंवा देवळात जायचं असेल. तर त्या मला म्हणाल्या, "आपण पिझ्झा हटला जाऊया का दोघी आज?" हे ऐकून मला जरा नवलच वाटलं. "आजी तुम्ही पिझ्झा?" त्यावर आजी म्हणाल्या, "अगं कधीपासनं खायचा होता. रोज टीव्हीवर ॲड बघते नुसती. पण यांना तब्येतीमुळे खूप पथ्य होती आणि बाहेरचं खाण्याचा प्रश्नच नव्हता. आणि अमेरिकेत मुलाकडे गेल्यानंतर सुनबाई तिचं पाककौशल्य दाखवायला मराठमोळात स्वयंपाक करते. पण खरं सांगू, आता कुठं मोकळी झाली आहे मी. पण बरोबर यायला कुणी नाही ना. म्हटलं तू एकटीच असतेस तर तुला विचारावं. तुम्हा तरुणांचा आवडता पदार्थ आहे तो. नाही म्हणायची नाहीस तू. घरीच बनवूया का?" मग मी म्हटलं. त्यावर म्हणाल्या, "नको ग बाई, आयुष्यभर घरचंच बनवलेलं खाल्लंय सगळं." मग मी म्हटलं, "बरं जाऊया आपण संध्याकाळी." मग संध्याकाळी मी पटापट माझी घरातली कामं उरकली आणि आजींकडे गेले. आजी तयारच होत्या, छान लेगिन्स आणि कुर्ती घालून. नेहमी कॉटनच्या साड्यांमध्ये असणाऱ्या आजींना असं बघून मी पुन्हा आश्चर्यचकित. तेव्हा त्या म्हणाल्या, "अगं अमेरिकेत जाताना घेतलं होतं, पडूनच आहे, म्हटलं वापरून टाकावं." "आजी छान दिसताय, घालत जा की," मी म्हणाले. त्यावर त्या म्हणाल्या, "हो ग, खरंच सुटसुटीत वाटतं अगदी." त्या संध्याकाळी आम्ही छान गप्पा मारत पिझ्झा पार्टी एन्जॉय केली. गप्पा मारताना मला कळालं की आजींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती पॉझिटिव्ह आहे. खरं तर आजोबा गेल्यानंतर आजी एकट्या पडल्या होत्या. दुःख होतंच, पण ते खूप काळ कवटाळून न धरता त्यांनी ते बाजूला सारायचं ठरवलं होतं. आणि मुलाकडे जाऊन त्याच्या संसारात का लुडबुड करा असंही त्यांना वाटत होतं.
आतापर्यंत जे काही केलं नाही ती सगळी हौसमौज करून घ्यायची, असं त्या म्हणाल्या. आम्ही घरी आलो. जाताना त्या म्हणाल्या, उद्या मूव्हीला जाऊया का? मग काय, दुसऱ्या दिवशी मूव्ही. कधी मॉलमध्ये शॉपिंग, कधी वन डे पिकनिक, असे प्लॅन सुरू झाले आमचे. दोघींनी ड्रायव्हिंग क्लाससुद्धा जॉईन केला आणि लवकरच झुंबा पण शिकायचं ठरलं. आजींच्या बर्थडेला तर आम्हा दोघांना मस्त पार्टी दिली त्यांनी. आजी मस्त एन्जॉय करत होत्या सगळं, आणि आम्हीही. पण खरंच या नव्या मैत्रिणीमुळे आयुष्याकडे वेगळ्या नजरेनं बघायला शिकले. आणि अरुण दाते यांनी गायलेल्या गाण्याच्या ओळी आपसुकच ओठावर आल्या. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.